प्रेम या यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत आहे. आजची पहिली प्रेम कहाणी म्हणजे तुझ्यातलं काहीसं माझं. ही कहाणी ऐकण्यासाठी माझ्यासोबत कनेक्टेड राहा आणि कहाणी आवडल्यास कमेंट करा. पुण्यातल्या एका जुन्या पण प्रसिद्ध कॉलेजमध्ये नवीन वर्षाची सुरुवात झाली होती. नवीन वर्ग, नवीन चेहरे आणि त्यातच होती सायली. ती मुलगी जी कुणाच्याही लक्षात राहील अशीच होती. सायली एक खुलणारी, सुंदर, हट्टी आणि थोडीशी बोलघेवडी मुलगी. तिचं हसणं म्हणजे आजूबाजूची संपूर्ण एनर्जी बदलणं. ती नेहमीच तिच्या मित्रमैत्रिणींमध्ये चर्चेचा विषय असायची. कधी तिच्या स्टाईलमुळे, कधी तिच्या हट्टामुळे आणि असं बरंच काही. दुसऱ्या बाजूला अर्जुन, शांत, समंजस आणि थोडासा गोंधळलेला पण स्ट्रेट फॉरवर्ड मुलगा. त्याला गोंधळ आवडत नसे आणि तो नेहमी आपल्याच विश्वात असायचा. क्लासमध्ये शेवटच्या बाकावर बसून सर्वांना शांतपणे निरीक्षण करायचा. सायली आणि अर्जुन यांची पहिली भेट झाली ती एका कॉलेजच्या प्रोजेक्टच्या निमित्ताने. सायली नेहमीप्रमाणे हट्टी. हा प्रेझेंटेशन मीच डिझाईन करणार, माझा सेन्स छान आहे. अर्जुन शांतपणे उत्तर देतो, ठीक आहे, पण माहिती व्यवस्थित असणं जास्त महत्त्वाचं आहे. सायलीने नाक उडवलं. तुला विनोद करणं माहिती आहे का? पहिल्या काही दिवसात त्यांचं नातं म्हणजे सततची टक्कर. सायलीला अर्जुनचा गंमत नसलेला स्वभाव कंटाळवाणा वाटायचा आणि अर्जुनला मात्र सायलीचं हसणं आणि तिची निरागस हट्टखोरी मनापासून आवडायला लागली होती. त्या प्रोजेक्टच्या निमित्ताने त्यांना रोज भेटावं लागे. सायली काही कल्पना अजब घेऊन यायची, पण अर्जुन त्या शांतपणे ऐकून घेत असे. कधीकधी त्यांचं भांडणही व्हायचं, पण रात्री सायलीचा मेसेज यायचा, ओय सॉरी, पण माझं बरोबरच होतं हां. वर अर्जुनचं हलकंसं हसू उमटायचं. एके दिवशी कॉलेजमध्ये नाट्यस्पर्धा सुरू होती. सायली त्या स्पर्धेत भाग घेत होती, पण तिच्या पार्टनरने शेवटच्या क्षणी हात आखडला. सायली निराश होती. तेव्हा अर्जुन पुढे आला आणि म्हणाला, जर तुझा अभिनय बघायचा असेल तर मला एक भूमिका तरी करावी लागेल ना. सायलीला विश्वास बसला नाही. तू अभिनय करणार? हसते का? अर्जुन थोडं हसून म्हणाला, तुझ्याचसाठी करतोय आणि हो, तुला हसवायला शिकवते आता. त्या नाटकाने त्यांचा संबंध अजून घट्ट केला. सायली अर्जुनच्या शांततेमध्ये एक वेगळाच आधार पाहू लागली. अर्जुन सायलीच्या हट्टी स्वभावामागे लपलेल्या तिच्या भावना समजू लागला. एकदा कॉलेजच्या ट्रिपला दोघे सोबत गेले. संध्याकाळी समुद्रकिनाऱ्यावर बसून सायली म्हणाली, अर्जुन, तुला कधी वाटलंय का की आपण दोघे खूप वेगळे आहोत? अर्जुन म्हणाला, हो, पण कधी वाटलं नाही की यामुळे आपण वेगळे व्हावं. सायली काही क्षण गप्प राहिली. तू एवढा शांत असतोस आणि मी कायम गोंधळ करते. का रे, आवडते मी तुला? अर्जुन, कारण तुझ्या त्या गोंधळातही एक प्रकारची सुंदरता आहे आणि तुझं हसणं ते मनात घर करतं. सायली हसली, पण त्या हास्यात लाज होती आणि कबुलीही होती. कॉलेजचे शेवटचे दिवस आले. सगळं काही आता संपत चाललेलं होतं. सायली थोडी उदास होती. ती अर्जुनला टाळत होती. अर्जुनने एक दिवस तिचा हात धरला आणि म्हणाला, सायली,
मी विचार करतोय, हे नातं इथं संपवायचं की पुढे न्यायचं. सायलीच्या डोळ्यात अश्रू होते. तिने हसत उत्तर दिलं, जर तू माझ्यासोबत कायम असशील तर माझे सगळे हट्ट शांत होतील. आणि तिथून सुरुवात झाली एक नवीन गोष्ट. शांत अर्जुन आणि हट्टी सायलीची प्रेम कहाणी. वेगवेगळे स्वभाव असूनही त्यांनी एकमेकांना समजून घेतलं आणि त्यांचं प्रेम फुलू दिलं. कारण प्रेमात परिपूर्णता नसते, पण एकमेकांच्या अपूर्णतेत पूर्णत्व शोधता येतं. काय खरं आहे ना? हे प्रेम असंच असतं. मग तुम्हाला कशी वाटली ही प्रेमाची गोष्ट? जर तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढच्या स्टोरीमध्ये तुम्हाला तुमच्या काही काल्पनिक पात्रांची नावं जर या स्टोरीमध्ये ॲड करायची असतील तरीही मला सांगा. आपण तुमच्या आवडीच्या काल्पनिक पात्रांची नावे ॲड करून पुढची स्टोरी लिहू शकतो आणि तुमच्यासमोर घेऊन येऊ शकतो. तुमच्या आयुष्यात घडलेल्या वेगवेगळ्या घटनांची माहितीही तुम्ही देऊ शकता. जसं की तुमचं पहिलं प्रेम कुठल्या वयात आणि कुठल्या ठिकाणी झालं. कुणाला प्रेम शाळेत होतं, कुणाला कॉलेजमध्ये होतं, तर कुणाला ऑफिसमध्ये होतं. असं काही आहे का तुमचं? तसं असेल तर मला नक्की सांगा आणि तुमची कहाणी मांडता येईल याचा मी नक्कीच प्रयत्न करेन, जेणेकरून येणाऱ्या कहाणीला तुम्ही स्वतःला कनेक्टेड करू शकाल. मी सायली तुमच्यासोबत घेऊन येईल नक्कीच पुढची तुमची प्रेम कहाणी.